कर्माच्या वेळी काय असते, अजून एक 15-20 दिवस बाकी असताना मग आमचे बंधू बांधव जे कोणी असतात, आलुतेदार बलुतेदार, त्यातले काही माणसं येतात, मदत करतो तुम्हाला म्हणतात. एक खोली तिच्या प्रसूतीसाठी तयार करायची आहे. आता ज्या खोलीत बाळाला जन्म देणार त्याला सगळे चुन्याने सारवायचं किंवा गोमयाने पुरा लिंपन करायचं. गोमय म्हणजे शेणाने सारवायचं आणि पूर्ण खोली सारवायचं, धुवून काढायचं किंवा सारवायचं. सारवून झाल्यानंतर तिथे एक भाजलं आणून टाकायचं. भाजलं माहितीये तुम्हाला? नाही. भाजलं म्हणजे खाट असते, चारपाई म्हणतात माहितीये. आणि त्याला एवढ्या एवढ्या जाड दोरीने विणलेले असतात, त्या उभे आडवी विणलेले असतात आणि असं स्प्रिंग सारखं असते ते. कळलं तुम्हाला? आईला आरामात झोपता यावं, कळलं? आणि अशा एक खोली तयार करायचा आणि त्यानंतर प्रसूती वेळी लागणारी सगळी सामान आणून ठेवायचं. आणि आदल्या दिवशी बाबा आता 9 महिने 9 दिवस पूर्ण होणार आहे. बाळ जन्माला बाहेर यायला किती दिवस लागतात? 9 महिने 9 दिवस लागतात. करेक्ट. एखाद्या दिवस मागे पुढे होईल किंवा कधी कधी काय समस्या निर्माण झाली तर 7व्या 8व्या महिन्यात सुद्धा बाहेर काढावं लागतं. का? आईने पाळावं याचा नियम पाळलेली नाही, हलगर्जीपणा केली, त्यामुळे आता बाहेर काढावं लागते. किंवा आईला आनंदी ठेवण्यामध्ये घरातली लोक यशस्वी झाले नाही, मग तिचा ब्लड प्रेशर वाढलं, पाणी घटलं, पाणी वाढलं, असं काय काय तरी सांगतात. बघ, हे आम्ही मानवी समस्या आहेत. हे सगळे तिला योग्य वातावरण घरात निर्माण करू शकलो नाही, असा त्याचा अर्थ ओढा. जात कर्मासाठी सूतिका ग्रह म्हणतात. त्या खोलीला काय म्हणतात? हा, सुईणबाई येऊन सगळे सांगते तिथे. सुईणबाई म्हणजे त्या काळातली प्रसूती करवणारी महिला. गावात असते ती, एखाद्या 2 महिला असतात, त्यांना कसं प्रसूती करायचं. गेल्या वर्षी एका बाईला तिच्या आयुष्यात तिनं 2000 बाळांची प्रसूती केली होती. बेंगलोर जवळची एक सामान्य बाई, सामान्य घराण्यातली झोपडपट्टीतली एक महिला, तिनं तिच्या आयुष्यात वय 90च्या आसपास आहे, तिने किती प्रसूती करवलेली एकटीने? 2000 प्रसूती करवली तर 2च बाळांची मृत्यू झाली. त्या 1998 बाळ सुखरूप सर्जरी न करता बाहेर काढले. काय कौशल्य असेल तिच्याकडे, काय ज्ञान असेल तिच्याकडे. तिला विचारलं गेलं, चुकून जर बाळाचा हात बाहेर आला तर काय करणार? डॉक्टर लोकांना कळलं नाही काय करावं. ती म्हणाली सोपं आहे, दिवा लावायचं आणि त्या बोटाजवळ जायचं, ही जळते असं कळलं की ती ओढून घेते बाळ. पटकन ओढून घेतले बाळाने. तिने दिवा लावली, असं जवळ नेली, गरम लागायला लागल्यावर पटकन ओढून घेतली बाळाने, झाली. नंतर बाळात पण केली. म्हणजे ही बुद्धिमत्ता लागते त्याला. नाहीतर तुम्ही नेऊन डायरेक्टच त्या हाताला लावला, हात जळून जाईल असं नाही. जवळ धरायचा, गरम व्हायला लागले की बाळाला कळते आता काहीतरी गरम होते, होता 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 चटके बसायला लागले की मागे घेते. बाळालाही कळत असते. सूतिका ग्रह तयार करायचा. सुईणबाई जसं सांगेल तसा सूतिका ग्रह, स्वच्छ आणि सुंदर एक सूतिका ग्रह तयार करायचं. केल्यानंतर तिथे अग्गिष्टिका एक तयार करायचं. अग्गिष्टिका म्हणजे एक घमेली. त्या घमेलीमध्ये बाहेर शेणींचं एक हे रचना करून ठेवायचं, संग्रह करून ठेवायचा. दर दिवशी 10 शेणी लागते. वार्मर नव्हते ना त्यावेळी, काचेची पेटी नव्हते ना त्यावेळी. मग आईला आणि बाळाला वॉर्मअप केल्याशिवाय शरीराचा विकास होत नाही. ही त्या काळातली वॉर्मर होती. आणखी आई जेव्हा बाळाला जन्म देते त्यावेळी तिचा पोटातलं रक्ताचा हे कमी झालेले असते. मग तो भाग जर गरम केले तर जी पार्ट गरम होते आणि शरीरातले रक्त गरम झाले की रक्त परिचलन सोप्या पद्धतीने होते. त्याकरता आईला आणि बाळाला दोघांसाठी अग्गिष्टिकेची व्यवस्था ही आधी करून ठेवायची. आणि त्यानंतर ह्याच्यात बघा, सगळ्या बलुतेदारांनी आपापले सामान घेऊन यायचं. प्रत्येक विधीमध्ये गर्भाधानापासून याच्यापर्यंत
ह्या सगळ्या म्हणजे समाजात वेगवेगळ्या प्रकारची कुशल काम करणारी जी माणसं आहेत त्यांनी आपले सामान घेऊन यायचं आहे आणि आणून ते द्यायचं आहे आणि उपस्थित राहायचं. मग बुरुड असतो ना, बांबूचं काम करणार, तो सूप तयार करतो. बाळाचा जन्म कशात करत होते माहितीये? सूपात. कशात? आईच्या पोटातनं बाहेर आले की पहिलं कुठे ठेवायचं त्याला? सुपात ठेवायचं. सुपातच घ्यायचं बाळाला. मग बुरुड आहे तो सूप घेऊन येणार आणि कोष्टी आहे तो त्यात एक चांगलं कापड घेऊन येणार. नवीन कापड बनवून धुवून आणि नरम करून त्या सुपात घालायचं. ते कापड, जाड कापड, तो घालणार. आणि त्याच्यानंतर चर्मकार जो आहे ना आपला गावचा, त्याने काय करायचा? रापी घेऊन यायचा. रापी म्हणजे चमडी कापायचा असतो असा, तुम्ही नाही बघितलं, रापी म्हणतात त्याला. असं असं ती रापी त्याने धार लावून आणि त्याला उष्णता वगैरे देऊन कुठलेही जीवाणू वगैरे राहणार नाही, रोगाणू त्याच्यावर बघून शुद्ध करून तो रापी घेऊन येणार. बरोबर. आणि मिठाची एक वाटी तिथे ठेवायचं. मिठाची वाटी ठेवायचं तिथे आणि पाण्याची भांडी एक ठेवायचं बाजूला तिथे आणि खाली भांडी ठेवायची. एवढं ठेवल्यानंतर मग बाळाचा प्रसूती करून घ्यायचं. प्रसूती झाल्या बरोबरच आईचं आणि बाळाचं नाळ, आईचं पोटातनं एक नाळ बाहेर निघते, ते बाळाच्या बेंबीला चिकटलेले असते. ते नाळ कापणं म्हणतात त्याला. ते नाळ कापण्यासाठी रापी लागते चर्मकारांची. बरोबर. आणि कापलेले जे नाळ असते ना, आईच्या उदरातनं बाहेर आलेले येते आणि बाळाच्या नाभी, आणि त्या नाभी वाटेत सगळी म्हणजे ही जी नाळ होती ना त्याच्या वाटेत बाळाला सगळे अन्न, आहार आणि हवा पोचत असते. आई खाती, बाळाला कसा पोचणार? जी नाळ असते ना, नाळ बाळाच्या बेंबीत असते ती नाळ आणि आईच्या पोटात ते आतमध्ये उपस्थित असते आणि त्याच्या वाटेत बाळाला सगळे खायला प्यायला सर्व मिळत असते. आतमध्ये बाळ असते, बाळाच्या वर पाणी असते, पाण्याच्या वर एक पिशवी असते आणि त्या पिशवीच्या आतमध्ये बाळाच्या बेंबीतनं ते येऊन आईच्या आतडीला ते जोडले गेलेले असते. आई जे जे काय खाती पिती, आईचा विचार, आईचा आचार, हे सगळे त्या बाळापर्यंत पोहोचवण्याचं काम हे करत असते. काय करत असते? नाळ. मग ही नाळ आता कापायचं आहे, कारण आता बाहेर आलेले तर आता बाहेरचं दूध पाजायचं आहे, त्याला आतलं खाणं पिणं बंद होणार. आता बाहेरचं त्याला ऐकायला येतं, कारण ते बाहेर पाणी असल्या कारणाने तिथे काय ऐकू येत नव्हतं, दिसत नव्हतं. जे काय व्यवहार व्हायचा फक्त नाळाच्या माध्यमातून आईने जे केले तेच. आता बाहेर आल्यानंतर बाळ स्वतंत्र काम करणार आहे, स्वतंत्र पाहणार आहे, स्वतंत्र ऐकणार आहे, स्वतंत्र श्वास घेणार आहे, स्वतंत्र खाणार आहे, स्वतंत्र हालचाली करणार आहे. आता मग त्याच्याकरता काय करायची? ती सुईणबाई नाळ कापल्यानंतर बाळाच्या अंगावरचे मळ सगळे पुसून काढणं, पुसून आणि तिला बाळाला जरा फुंकणं, तिचा श्वासोच्छ्वास सुरू होते. आणि त्यानंतर नाळ असते ना ते कापलेले, त्याला हळदीची वाटी आणायचं, हळदीमध्ये हळदीच्या पावडर ठेवतात त्याच्यात बुडवायचं, बुडवून वाळवायचं. वाळवून ते घरात एक नवीन मटकं घेऊन त्या मटक्यात सुरक्षित ठेवून कुठेतरी गाडून टाकायचं किंवा भिंतीत ठेवून द्यायचं. आणि बाळ आयुष्यात कधीतरी खूप मोठ्या संकटाला सामोरे जाते, आजारी पडलेले, कुठलंही औषध चाले ना, त्यावेळी त्या वाळून ठेवलेले नाळ आहे ना त्याचं एक तुकडं कापायचं आणि दुधात घालून शिजवायचं आणि ते दूध त्याला पाजायचं. पाजले की खलास, कसलाही आजार असू दे खलासच. त्याला स्टेम सेल थेरपी असं म्हणतात आजच्या दिवशी. काय म्हणतात त्याला? स्टेम सेल थेरपी. म्हणजे त्याच बाळाची सेल्स असतात ना त्याच्यात आहेत. फक्त दुधात घालून ते शिजवलं की ते सेल्स सगळे ऍक्टिव्ह होतात आणि सेल्स शरीरात सोडले की जे जे कमी आहे आतमध्ये सगळे भरून काढण्याचं काम ते सेल्स करतात. त्यामुळे माणूस नवीन होतो.
ही स्टेम थेरपी आमच्या जुन्या लोकांना माहित होतं. ते जात कर्माचे विधी ते सर्वही ठेवतो. समजलं? पूर्ण अंगाला खोबरेल तेल लावायचं, लावून गरम पाणी, उकळतं पाणी त्या बाळाच्या डोक्यावर घालायचं. चटके बसत नाही पण गरमी लागते. वॉर्मअप करण्याची सिस्टम. 350 डिग्री पर्यंत हे सहन करण्याची क्षमता त्या तेलामध्ये असते. 350 डिग्री. आता 60-70 ला गेले की हात तापते. पण तेल लावून, भरपूर तेल लावून, आणि 2 तांब्या टाकले की परत तेल लावायचं असतो. एकदाच तेल लावायचं असं नाहीये. तेल लावायचं आणि त्यानंतर त्या शरीराला आकार कसं द्यावं ते सुईणबाई देत असते. ते लोण्याची गोळाच असते. बाळ बाहेर आल्यानंतर त्यात डोकं चौक करायचं, गोल करायचं. मग कधी कधी लक्ष नाही दिला, इथे चेपट तरी झालेले असते, इथे तरी आत गेलेले असते. का? त्याच्याकडे कोणी लक्ष नाही दिलं. ही काम त्या सुईणबाईची असते. हे ती दर दिवशी येणार, महिनाभर येणार. त्या सुईणबाई जसं पाहिजे तसं असं आपटून त्याला आकार देणार बाळाला. नाक नट्ट पाहिजे की सरळ पाहिजे ही ती सुईणबाई ठरवते. आणि ती जसं बनवते त्याच्यावर नाक बनतात. ती जर दुर्लक्षित केले की मग पोपटासारखं होणार. बरोबर? मग असं होणार, मोरासारखा होईल, असं होईल. ती बाई हुशार असावी, नाहीतर हात लावायचा नाही. मग बाळ कधी कधी उलट पडते. पडलेले असताना असं आत गेले की त्याचा आतच राहतो. त्या बाळंतीण बाईनी ही काम करायचं असतं. याला काय म्हणतात? जात कर्म. आणि जात कर्मात आणखीन एक विधी आहे. कुठलं? बाळ जन्माला आल्याबरोबर आधी औषध आणून ठेवायचं काम आपल्या ग्रामवैद्यांचं काम. ग्रामवैद्य हे बलुतेदार आहे. त्याने काय करायचं? वचा म्हणजे वेखंड, मध, देशी गाईची तूप आणि सोनाराने काय करायचं? सोन्याची एक काडी आणून द्यायचं. याला 24 कॅरेट शुद्ध सोन्याची एक काडी आणून द्यायचं. आणि मग आमचा जो गावचा वडार असतो तो एक चांगलं दगड उघडायला आणून देणार. मग वेखंड आणि सोनं, मध आणि तूप हे एकत्रित करून उघडायचं. उघडून त्याचा चाटण त्या बाळाला द्यायचं. दिली तर बाळाच्या अंगात रोगनिरोधक शक्ती तयार होते आणि बाळाचा मेंदू इतकं चुस्त दुरुस्त, जे पाहेल, जे ऐकेल, जे अनुभव करेल, टायपिंग केल्यासारखं त्याच्या ब्रेन मध्ये सेट होत जात. इतका त्याचा स्मृती मजबूत होत जाते. हे दर दिवशी त्या बाळाला चाटण द्यायचं. ही सुईणबाई करत असते. आता आपण सुवर्णप्राशन विधी म्हणून महिन्यात एकदा करतो. ही खरं म्हणजे दर दिवशी करायचं असतं. थोडं थोडं इथे एकदमच 3-4 हे तयार करून देतात. घरातच तयार केले तर ते थोडं भेटते. दर दिवशी द्यायचं असतो खरं म्हणजे. या विधीला काय म्हणजे, हे बाळ आयुष्यभर कधीही आजारी पडू नये आणि बाळाचा स्मरणशक्ती मजबूत राहावं, तेजस्वी व्हावं आणि चतुर व्हावं याकरता करावयाची ही विधी आहे. याला काय म्हणतात? जात कर्म.